तर वरळी येथील पोलीस कॅम्प क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एक डाव खाकीसाठी तर मॅरेथॉन स्पर्धेचंही एक धाव खाकीसाठी या थीम नुसार आयोजन करण्यात आलेलं आहे। आदित्य ठाकरे यांनी मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा झेंडाही दाखवलेला आहे। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेजी आपल्यासोबत आहेत। वरळीमध्ये मॅरेथॉन स्पर्धेसाठी आलेला आहात, काय जोश? आपण पाहता दरवर्षी आम्ही इथे एक मॅरेथॉनची स्पर्धा घेतो। पोलीस कॅम्पातले सगळेच त्याच्यात भाग घेतात। 10 दिवस इथे वेगवेगळे स्पोर्ट्स होते, मग रिंग फुटबॉल, बॉक्स क्रिकेट पासून रस्सी खेळ सगळं होतं आणि सगळ्याच वयोगटाने त्याच्यात भाग घेतला। बरं वाटलं। काल केंद्र सरकारकडून पद्मश्री भूषण हे सर्व पुरस्कार हे जाहीर झालेले आहेत, काय सांगाल? हे अनेक महत्त्वाच्या लोकांना दिले जातात दरवर्षी आणि अर्थात आम्हाला त्यांचा सगळ्यांचा अभिमानच आहे। त्यांचं जे आपण पाहता कॉन्ट्रीब्युशन आहे देशासाठी, हे फार महत्त्वाचं आहे। मनोहर जोशी यांना देखील झालेला आहे, मरण देखील दिलेलं आहे। मनोहर जोशी सरांना दिलेलं आहे। पहिल्यापासून शिवसैनिक मोठ्या साहेबांचे निष्ठावंत नेहमी राहिलेले, त्यांनी अनेक पदांवरनं काम केलेलं आहे, क्रिकेटमध्ये काम केले, राजकारणात काम केलंय आणि काल बरं वाटलं ते बघून। ईव्हीएम विरोधात आपण मागे लढा उभारलेला होता, आता यापुढे काय नेमकं ईव्हीएम विरोधात? काल नॅशनल वोटर्स डे होता, आज प्रजासत्ताक दिन आहे आणि दोन्हीही महत्त्वाचे दिवस आहेत आपल्या देशासाठी। पण नॅशनल वोटर्स डेला तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जे बटन दाबताय ते मत तिथेच जातंय। जो तुमचा अधिकार आहे की तुम्ही कोणाला मतदान करता हे तुम्हाला माहिती पाहिजे, पण तुम्ही जे बटन दाबता ईव्हीएम वर ते मत तिथेच जातंय। ही कुठची तुम्हाला एक कॉन्फिडन्स आहे का? तुम्हाला विश्वास आहे का? तो कोणालाच नाहीये। कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई।